नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण NCVET म्हणजेच काय नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग याबद्दल शॉर्टकट मध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, याची स्थापना फॉर्म म्हणजे काय, स्थापना कधी झाली तर 2018 ला झाली. टाईप काय, अन ऑटोनॉमस बॉडी आहे. नॉन स्टॅच्युटरी अँड रेग्युलेटरी बॉडी. आता नॉन स्टॅच्युटरी म्हणजे काय, ती बॉडी जी कायद्यानं तयार झालेली नाही. कायद्यानं जर तयार झाली असेल तर त्याला आपण स्टॅच्युटरी बॉडी असं म्हणतो, कारण की NCVET साठी कुठलाही कायदा तयार करण्यात आलेला नाही, त्याच्यामुळे ती नॉन स्टॅच्युटरी बॉडी आपण ज्याला आहे असं म्हणतो. नंतर कोणत्या मंत्रालया अंतर्गत आहे, तर MSD म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप या मंत्रालयाच्या अंतर्गत ती काम करते. नंतर रेग्युलेटरी फंक्शन ऑफ द NSD अँड NCVT हॅव बीन बिंग सबझूम म्हणजेच काय, इन्क्लुडेड अंडर NCVT. म्हणजे जे रेग्युलेटरी फंक्शन कोणत्याचे, NSDA किंवा NCVTचं रेग्युलेटरी फंक्शन आता हे कोणाकडे आलेलं आहे, NCVET कडे आलेला आहे. आता रोल ऑफ NCVETचा काय रोल आहे, आता बघा, NCVT मेनली मेंटेन द स्टँडर्ड अँड सर्टिफिकेशन ऑफ द व्होकेशनल ट्रेनिंग. आता मेन फंक्शन काय त्याचे, प्रिस्क्राईब स्टँडर्ड फॉर ITI अँड ट्रेड्स. म्हणजे काय, ITI साठी काय जे काही स्टँडर्ड असते ते कोण ठरवते, तर हा NCVT ठरवते. नंतर कंडक्ट्स ऑल इंडिया ट्रेड टेस्ट, ही सुद्धा ते NCVT कंडक्ट करतात. इश्यू द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे NTC टू सक्सेसफुल ट्रेनिज. अ ट्रेनिज रिसीव द NTC सर्टिफिकेट आफ्टर पासिंग ऑल इंडिया ट्रेड टेस्ट ऍट द एंड ऑफ इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोर्स. म्हणजे ITI झाल्यानंतर ते त्यांना कोणती AITT ही एक्झाम द्यावी लागते आणि त्याच्यानंतर NTC त्यांना एक सर्टिफिकेट असं देते. आता बघा, म्हणजे आणि ती AITT एक्झाम कोण कंडक्ट करते, तर हे जे काही NCVT आहे, तर हे AITT म्हणजे ऑल कंडक्ट ऑल इंडिया ट्रेड टेस्ट ही NCVT हे कंडक्ट करते. नंतर इन्शुअर युनिफॉर्म ट्रेनिंग स्टँडर्ड अक्रॉस इंडिया, म्हणजे सगळ्या भारतात एक युनिफॉर्म ट्रेनिंगचे स्टँडर्ड असले पाहिजे, हे सुद्धा म्हणजे खात्री कोण घेते, तर NCVT. नंतर अप्रूव्हिंग NSQ ऑफ नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अलाइन, समोर लिहिलं आपण अलाइन क्वालिफिकेशन अँड नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड, म्हणजे हे सुद्धा त्याचं रोल आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, एक मिनिट थोडस मी याला क्लिअर करतो म्हणजे आपल्याला समजायला मदत होईल. आता बघा की आपण पहिल्या लेक्चर मध्ये DGT बघितलं, मग DGT आणि NCVET मध्ये काय फरक आहे. आता बघितलं आपण पहिल्या लेक्चर मध्ये मी सांगितलं की DGT ची स्थापना 1945 ला झाली, कारण की दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि त्याचाच म्हणजे जे काही दुसऱ्या महायुद्धामध्ये जखमी झालेले लोक आहेत किंवा जे काही स्टाफ होता, तर त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी त्यावेळी त्या पर्पजनं DGT ची स्थापना झाली होती. आता हे DGT कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, सेम MSD मंत्रालयाच्या अंतर्गत आहे हे सुद्धा. नंतर रोल ऑफ DGT. आता बघा, आपण NCVET चा रोल बघितला आणि DGT चा रोल, या दोघांच्या रोल मध्ये काय फरक आहे हे जरा बऱ्याच मुलांना कन्फ्युज होते. तर एक साधं सांगतो की बघा, आता बघा, DGT मेनली मॅनेज अँड इम्प्लिमेंट द स्किल ट्रेनिंग प्रोग्राम. आणि जो NCVET आहे काय करते, तर त्याचं स्टँडर्ड ठरवते आणि सर्टिफिकेशन देण्याचं नॉर्म जे आहे ते कोण ठरवते, ते NCVET ठरवते. परंतु इम्प्लिमेंटेशन कोण करते ग्राउंड बेसवर, तर DGT करते त्याचं. आता बघा, फंक्शन काय, प्लॅन्स अँड इम्प्लिमेंट ITI ट्रेनिंग प्रोग्राम, डेव्हलप करिक्युलम अँड सिलेबस फॉर डिफरंट ट्रेड्स, सुपरवाइज अँड सपोर्ट ITI अक्रॉस कंट्री. नंतर इम्प्लिमेंट द स्कीम लाईक CTS अँड CITS अशा स्कीम सुद्धा इम्प्लिमेंट करते. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. आता तुम्ही म्हणसाल सर, मग या दोन मध्ये NCVET आणि DGT मध्ये काय फरक आहे, तर बघा, DGT काय करते, रन्स अँड मॅनेज द ITI स्किल ट्रेनिंग प्रोग्राम. हे रन्स करते किंवा मॅनेज करते. पण NCVET काय करते, सेट द स्टँडर्ड अँड गिव्ह द सर्टिफिकेट. म्हणजे स्टँडर्ड जे ITI साठी लागतात किंवा सर्टिफिकेशन जे काही युनिफॉर्म सर्टिफिकेशन आहे किंवा त्याच्यासाठी पूर्ण भारतात ITI साठी जे काही स्टँडर्ड नॉर्म्स जे आहे ते कोण सेट करते, NCVET. परंतु ऍक्च्युअल मध्ये रन अँड मॅनेज कोण करते, तर DGT करते. हे दोन गोष्टीमध्ये फरक आहे.
मॅनेजमेंट किंवा सर्टिफिकेशन किंवा स्टँडर्ड ठरवण्याचं काम हे कोणाकडे आहे? एनसीव्हीटी कडे आहे. आणि प्रत्यक्ष रन किंवा मॅनेज करण्याचं काम हे कोणाकडे आहे? डीजीटी कडे आहे. या दोन मध्ये फरक आहे ना, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते फार कन्फ्युज होते की डीजीटी काय करते, एनसीव्हीटी काय करते. तर बऱ्याच गोष्टी आपल्या इथं क्लिअर झालेल्या असतील. मी सांगितलं की डीजीटी काय करते? रन्स अँड मॅनेज द आयटी आणि स्किल ट्रेनिंग प्रोग्राम. मग एनसीव्हीटी काय करते? सेट द स्टँडर्ड अँड गिव्ह द सर्टिफिकेट. हे कोण करणार? एनसीव्हीटी. नंतर सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे याच्यावर एक क्वेश्चन कोणत्याही एक्झाम मध्ये जर आपण आयटीआयच्या वगैरे बघितल्या किंवा या एक्झाम मध्ये बघितला तर या एक्झामवर याच्यावर फिक्स येण्याचे चान्सेस असतात. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन किंवा त्याला स्किल इंडिया मिशन म्हणतो. तर आता याच्यावर फार सगळ्याच गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. कारण की एक्झामच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची योजना आहे की याच्यावर फिक्स प्रश्न येण्याचे फार चान्सेस असं वाटतात. आता स्टार्ट कधी झाली होती स्किल इंडिया मिशन किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन? 15 जुलै 2015 म्हणजे 15/7/15 सुरू झालं होतं. त्याच दिवशी वर्ल्ड युथ स्किल डे होता आणि त्या दिवशी आपल्याला हे आता हे वर्ल्ड युथ स्किल डे हे सुद्धा लक्षात ठेवायचं की 15 जुलैला होता आणि त्याच दिवशी स्किल इंडिया मिशन हे सुरू झालं होतं. आता 15 जुलै फर्स्ट वर्ल्ड युथ स्किल डे सेलिब्रेटेड बाय युनायटेड नेशन जनरल असेंब्ली पास इन 2014. म्हणजे 2014ला ठरलं आणि प्रत्यक्षात वर्ल्ड युथ स्किल डे हे पहिल्यांदा 2015ला सुरू झाला होता आणि तारीख होती 15 जुलै. आणि त्याच दिवशी स्किल इंडिया मिशन किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन हे सुरू झालं होतं. आता मेन पर्पज काय आहे याचा? स्किल इंडिया मिशन कशासाठी सुरू झालं? तर प्रोव्हाइड द स्किल ट्रेनिंग टू द युथ अँड प्रोमोट द सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणजे युथला ट्रेनिंग स्किल ट्रेनिंग द्यायचं आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगारासाठी त्यांना प्रमोट करायचं आहे. नंतर मिनिस्ट्री रेग्युलेट कोणती मिनिस्ट्री स्किल इंडिया मिशनला रेग्युलेट करते? तर एमएसडी म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप या मंत्रालयाची स्थापना हे सुद्धा लक्षात घ्यायची आपल्याला. याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकते. 9 नोव्हेंबर 2014ला एमएसडी मंत्रालयाची स्थापना झाली होती आणि त्याच्याचमुळे 9 नोव्हेंबर सेलिब्रेट ॲज अ नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डे हा डे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी काय सांगितलं की ही एवढी महत्वाची स्कीम आहे की याच्यावर फिक्स एखादा तरी ऑब्जेक्टिव्ह येण्याचे चान्सेस म्हणजे काय येऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यामधल्या इच अँड एव्हरीथिंग आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळे एमएसडी मंत्रालयाची स्थापना कधी झाली? 9 नोव्हेंबर 2014. 9 नोव्हेंबर 2014 कोणता दिवस साजरा करण्यात येते? तर नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डे हे भारतात 9 नोव्हेंबरला साजरा केला जातो. नंतर स्किल इंडिया मिशन कधी सुरू झालं होतं? 15 जुलै 2015ला सुरू झालं होतं. त्या दिवशी कोणता दिवस होता? त्या दिवशी वर्ल्ड युथ स्किल डे होता. हे सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक बारीक लक्षात ठेवायच्या आहे. आता एम काय होता स्किल इंडिया मिशनचा? आता बघा, टू ट्रेन द 40 करोड पीपल इन द इंडिया इन डिफरंट स्किल बाय 2022 पर्यंत 40 करोड लोकांना डिफरंट स्किल वेगवेगळ्या कौशल्यामध्ये ट्रेन करणं हे याचा स्किल इंडिया मिशनचा जे काय मेन एम होता. आता पार्ट ऑफ द स्किल इंडिया मिशन याच्या अंतर्गत काय काय येते? तर पहिली कोणती सगळ्यात महत्वाची योजना आहे? प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही येईल. नंतर प्रधानमंत्री कौशल्य केंद्र PMKK हे सुद्धा येते. नंतर जनशिक्षण JSS आपण ज्याला म्हणतो जनशिक्षण संस्थान हे सुद्धा याच्याच अंतर्गत आहे. NAPS नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्किल ही सगळ्यात महत्वाची योजना ही सुद्धा याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकते, ती पण येते. संकल्प स्ट्राईव्ह स्कीम याच्यावर ही सुद्धा स्किल इंडिया मिशन अंतर्गतच येते. नंतर SLS स्किल लोन स्कीम हे सुद्धा याच्याच अंतर्गत येते. DDU-GKY म्हणजे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना हे सुद्धा याचाच पार्ट आहे. नंतर ISDS म्हणजेच काय? क्रिएशन ऑफ इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिसेस हे सुद्धा याचाच पार्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की स्किल इंडिया मिशन मध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. याच्यावर क्वेश्चन 100% येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे आपण त्याची इस्टॅब्लिशमेंट पर्पज नंतर MSD मंत्रालय 9 नोव्हेंबर 2014 15 जुलै 2015 तो दिवस होता वर्ल्ड युथ स्किल डे. नंतर हा एम सुद्धा एक लक्षात ठेवायचा आहे की आता हे 2022 संपलं तर त्याच्यामुळे याच्यावर तरी येण्याचे चान्सेस नाही. परंतु हे पार्ट ऑफ द स्किल इंडिया मिशन याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. आणखीन सुद्धा येऊ शकतो. आता इकडे एखादी तारीख विचारण किंवा काहीतरी याच्यावर विचारणार प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. पार्ट ऑफ स्किल इंडिया मिशन हे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. हे सगळे पार्ट सुद्धा त्याचेच आहेत. म्हणजे कोणतं?
PMKVY प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र असेल, जनशिक्षण संस्थान असेल, नंतर NAPS नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम असेल, संकल्प स्ट्राईव्ह यासारख्या योजना असतील, SLS म्हणजे काय स्किल लोन स्कीम असेल, नंतर DDU-GKY म्हणजे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना असू द्या, किंवा ISDS म्हणजे काय क्रिएशन ऑफ इंडिया स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, हे सगळे पार्ट कशाचे आहेत तर स्किल इंडिया मिशनचेच पार्ट आहेत. नंतर आपण लिहिलं की NSDC NSDA आता म्हणजे NSDचा याच्यामध्ये जे रेग्युलेटरी कोणाकडे गेलेलं आहे NCEVT असं आहे ते NCE कर्जा इथं चुकून झालं ते NCEVT डिजि हा म्हणजे आणि DGT रिलेशनशिप विथ स्किल इंडिया मिशन यांचं काय रिलेशन आहे द रिलेशनशिप ऑफ नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC नंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी NSDA अँड DGT म्हणजेच काय डायरेक्टोरेट जनरल ऑफ द ट्रेनिंग ॲज as a connected with the Skill India Mission which aims to develop the skill manpower in India म्हणजे या तिन्ही गोष्टी याच्याला सपोर्ट करतात कोणाला स्किल इंडिया मिशनला सपोर्ट करतात तर उद्देश काय त्याचा की डेव्हलप द स्किल मॅनपॉवर भारतात स्किल मॅनपॉवर डेव्हलप करायचे आहे त्यासाठी हे सगळे जण कोऑर्डिनेशन मध्येच काम करतात होप करतो की फास्ट मध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या जर समजलं असतील चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू